98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकताच दिल्लीमध्ये पार पडलं. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे हे संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पत्र लिहित आभार मानलेत. त्याचबरोबर ज्या तालकटोरा स्टेडियमवर हे संमेलन पार पडलं त्या ठिकाणी पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावे अशी मागणी पवारांनी पत्रातून केली आहे. तालकटोरा या ठिकाणी पवारांनी हे पुतळे उभारण्याची मागणी का केली हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. दिल्लीकडे येताना मराठ्यांनी तालकटोरा येथे छावणी उभारली होती. त्याचा एक रंजक इतिहास देखील आहे. त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. दिल्लीत पार पडलेल्या साहित्य संमेलनात दिल्लीचे मराठीशी नाते या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तगचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर यांनी हा परिसंवाद घेतला. यावेळी इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी तालकटोरा या स्टेडियमचं महत्त्व सांगितलं. कुलकर्णी या परिसंवाद काय म्हणाले आपण ऐकूयात. सुरुवात मी डॉक्टर कुलकर्णी तुमच्याशीच करतो. विषय आहे की दिल्ली आणि मराठीचं नातं काय. तर हे नातं आपण कुठून न सुरू करावं, कारण इथे जो एक दाखला दिला जातो की तालकटोरा या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, त्या तालकटोरामध्ये त्याचं महत्त्व एक असंही आहे की तिथे पहिल्यांदा स्वारी झाली मराठी महाराष्ट्रातनं येऊन बाजीराव पेशवे यांची. तर ही इथून संबंध सुरू होतं दिल्लीशी मराठ्यांचा की त्याच्या पूर्वीपासून तो आहे. नाही, दिल्लीचा संबंध तसं बघितलं तर छत्रपती शिवाजीपासून सुरू होतो. कारण दिल्ली आपल्याला काबीज करायची आहे ही महाराजांची पहिल्यापासून त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. राजाराम महाराजांचं एक पत्र आहे. जेव्हा ते जिंजीला होते तेव्हा त्यांनी लिहिलं की मी आत्ता इतके 6 लाख होऊन बाजूला ठेवले आहेत आणि हे जेव्हा आपण दौलताबाद जिंकू तेव्हा त्यातले 2 लाख रुपये, जेव्हा आपण रायगड जिंकू तेव्हा त्यासाठी 2 लाख आणि जेव्हा दिल्ली जिंकू तेव्हा त्यासाठी 2 लाख असे मी बाजूला ठेवलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहन होतं की दिल्ली काबीज करायला जा. आणि प्राचीन हिंदुस्थानाची राजधानी म्हणून दिल्ली ही प्रख्यात आहे पांडव कालापासून. त्यामुळे दिल्लीवर आपला अधिकार असावा हे मराठ्यांचं अगदी शिवाजी महाराजांपासून ध्येय होतं. आणि 18व्या शतकामध्ये पहिल्यांदा जेव्हा मराठे इथे पोचले ते वर्ष होतं 1719, जेव्हा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर केवळ 12 वर्षात आपण बघतो की इतकी मुघलांची शक्ती कमी झाली होती की मराठे इकडे हुसेन अली नावाचा एक दक्षिणेचा सुभेदार होता, त्याच्याबरोबर मराठा मोठं सैन्य इकडे आलं आणि फरुखशाह बादशाला त्यांनी गादीवर हटवलं आणि दुसरा गादीवर राजा बसवला. त्यावेळेला संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, एक शिवाजी महाराजांच्या पण एक पत्नी, आणखी त्यांचे बरेच कुटुंब 30 वर्ष मोगलांच्या कैदेत होतं दिल्लीला. त्या सर्वांची सुटका करून परत साताराला शाहू महाराजांकडे ते त्यावेळेला घेऊन गेले. ही एक पहिली मोहीम 1719ची खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जी प्रख्यात मोहीम आपण ऐकतो ती म्हणजे 1737ची. त्या मोहिमेमागे भूमिका अशी होती की माळवा हा जो प्रांत आहे याच्यात 1700 सालापासूनच अनेक हल्ले होत गेले आणि शिंद्यांनी केले, होळकरांनी केले आणि हळूहळू तो प्रांत आपण जवळजवळ आपलासच करून घेतला होता. पण त्याच्यावर एक कायदेशीर मोहर लागायची राहिली होती. एक सनदशीर पद्धतीने एखाद्या प्रांताचं जे शासन आहे ते दुसऱ्याकडे, जसं आपण आता हस्तांतरित करतो, एक सरकार जातं दुसरं येतं, तसं हस्तांतरित करण्यासाठी जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेसाठी महम्मद शाह बादशाह त्यावेळेला दिल्लीमध्ये होता. त्याच्या दरबारात 2 गट होते. एक गट तयार होता मराठ्यांशी मैत्री करायला आणि दुसरा गट नव्हता. तेव्हा बाजीराव साहेबांनी जयपूरहून अनेक वकील पाठवले की माळव्याची सनद आम्हाला द्या, आता आम्हीच माळव्यावर आमचंच राज्य आहे. तर तेव्हा महम्मद शाह जयपूर जवळ असल्यामुळे ती मान्य करत गेला. पण परत जेव्हा माघारी पुण्याला बाजीराव पेशवे गेले तेव्हा काही माळव्याची सनद त्यांनी दिली नाही. ते 1736 साली पहिल्यांदा राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना पहिल्यांदा माळव्यामध्ये मुक्काम करायला सांगितलं गेलं की अगदी दक्षिणेत येऊ नका, पावसाळा सुरू व्हायच्या म्हणून माळव्यात थांबा, तिथून दिल्लीला पण पटकन आपल्याला जाता येतं. जेव्हा महम्मद शहानी सनद दिली नाही तेव्हा 1737मध्ये
शिंदे, होळकर, बाजीराव, पिलाजी जाधवराव ही सगळी मंडळी उत्तरेकडे गेली, त्यावेळेला 1,00,000 मुघल सैन्य दिल्लीच्या दक्षिणेला होतं आणि त्या 1,00,000 सैन्याच्या मधून वाट काढत हे सगळं मराठा सैन्य, जेमतेम 25-30 हजार सैन्य, घोडेस्वार होते सगळे, हे दिल्लीला पोचले. आणि इथे तालकटोराचं महत्त्व हे आहे की इथे बाजीराव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, सटवोजी जाधवराव ह्या सगळ्यांचं इथे छावणी होती एक प्रकारे. आणि इथे जेव्हा ते आले, पहिल्यांदा कालकाजीच्या देवळात गेले. कालकाजीच्या देवळात गेले त्या दिवशी रामनवमीचा दिवस होता. तिकडे थोडं लोकांना थापडा मारल्या, घोडे उंट थोडे घेतले. हे ऐकून मोगलांना कळलं की मराठे दिल्लीत आलेत आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की मराठे इथपर्यंत कसे पोचले एवढं मोठं सैन्य दक्षिणेत असताना. तेव्हा त्यांनी मराठेच आहेत दिल्लीत आलेले ही खात्री करण्यासाठी एक हेर पाठवला आणि त्या हेराने एक भिकाऱ्याचा वेश धारण करून तिकडे मराठ्यांच्या छावणीत गेला. आणि छावणीत गेल्यावर त्याला काहीतरी त्याने भीक मागितली, मिळाली होती त्याला भीक. तर रात्री जेव्हा मध्यरात्री दरबारात परत गेला, ती आपली मिळालेली भीक दाखवली तर त्यात असे चणे आणि कोरडी भाकर ही त्याला मिळालेली दिसली. हे मराठ्यांच्या सैनिकांचं साधं जेवण त्यावेळेला असायचं. तर तीच त्याला भीक मिळाली. ती भीक बघितल्याबरोबर बादशाला कळलं की मराठे दिल्लीत खरंच आलेले आहेत. मग इकडे काही सैनिक बाहेर आले, 4-5 हजार लोक आले, त्यांच्याशी लढाई झाली, ते बरेचसे कापले गेले. आणि मग तिथून झील, बाजीरावांच्या पत्रामध्ये लिहिलं की मी झीलला गेलो. आता इकडे 2 झील आहेत, एक तालकटोराला त्यावेळेला तळं होतं आणि दुसरं इकडे नजाफगड म्हणून जे आहे तिथे एक झील आहे. आणि मग तिथून पालमला, कारण 1,00,000 सैन्य परत दिल्लीकडे यायला लागलं, पालमकडे गेले. पालमहून कोटपुतली राजस्थानमध्ये गेले. आणि त्यांचं म्हणणं होतं की मला दिल्ली एक महास्थळ आहे. मी दिल्लीच्या काही महापुऱ्या, आपले जे सबर्ब्स ज्याला आपण म्हणतो, त्या मी जाळू शकलो असतो, पण दिल्ली महास्थळ आहे आणि मला माहीत आहे की बादशाच्या मनात आहे तह करायचा. त्याच्यात काही दरबार असे लोक आहेत जे करू देत नाहीत त्याला. त्यामुळे मला राजकारणाचा दोरा तोडायचा नव्हता, राजकारणाचं जे सूत्र लावलेलं आहे. आणि त्याप्रमाणे काही वर्षातच माळव्याची सनद रीतसरपणे 1741 साली महम्मद शहानी मराठ्यांनी दिली. तेव्हापासून रीतसरपणे माळव्यावर शिंदे, होळकर, पवार या 3 घराण्यांचं जास्त करून इथे त्यांचं कायमचंच प्रस्थ त्या वर्षापासून सुरू झालं. दरम्यान तालकटोरा स्टेडियमची जागा नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने या ठिकाणी शिल्प स्थापित करण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि NTACला निर्देश देण्यासाठी पंतप्रधानांनी सहयोग करावा असं देखील पवारांनी त्यांच्या पत्रात म्हटलेलं आहे.